हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. हजरत मोहम्मद जिन्ना ज्या अल्लाने गॉडने खुदाने ज्ञान दिले तो अल्लाह मुसलमान धर्माचा अल्लाह आहे, म्हणजे हजरत मोहम्मदजींचा तो खुदा आहे. आणि यांचं मानणं आहे की हजरत मोहम्मदजींना ज्ञान खुदाने दिलं. त्याचं कारण मग आकाशवाणी असेल किंवा कोणा फरिश्त्याला आदेश दिला आणि तसं ऐकवलं. त्या अल्लाचं फरमान आदेश किंवा काही अंगात आलं. अंगात येणं म्हणजे हजरत मोहम्मदजी असे पडून राहत असत. त्यांच्या आतून एखादी गोष्ट बोलत असे, एखादा फरिश्ता प्रवेश करून, आणि शरीर कंप पावत असे आणि आवाज येत असे. लिहिणारे लिहून घेत असत. अशा प्रकारे कुराण शरीफची ह्या आयतांचं म्हणजे कुराण शरीफचं हे लेखन कार्य झालं. आता यात काय सांगितलंय? हजरत मोहम्मदजींचा जो खुदा आहे तो सांगत आहे हजरत मोहम्मदजींना, जो कुराण शरीफचा ज्ञानदाता आहे, तो सांगतोय की मी तुला ज्या कबीर नाम असलेल्या अल्लाविषयी माहिती देत आहे, हा तो परमात्मा आहे ज्याने साऱ्या सृष्टीची रचना केली आहे आणि ज्याने 6 दिवसात सर्व सृष्टी केली आणि 7व्या दिवशी तख्तावर जाऊन बसला, तो कबीर नामक अल्लाह आहे आणि तो पाप नाशक आहे. हा आपल्या भक्तांच्या, आपल्या उपासकांच्या गुन्ह्यांची खबर ठेवतो, खूप जाणतो, त्यांचा नाश करू शकतो. तर त्याची खबर ज्याने 6 दिवसात सृष्टीरचना केली आणि 7व्या दिवशी तख्तावर जाऊन बसला, तो परमात्मा कबीर आहे. त्याची खबर कुठल्या बाखबरला विचारून पहा. बाखबर म्हणजे तत्वदर्शी संताला, म्हणजे वेल नोन, पूर्णपरिचित परमात्म्याचा पूर्णपरिचित संत असेल त्याला विचारा. कुराण शरीफचा ज्ञानदाता त्या परमात्म्याविषयी ज्ञान जाणत नाही. तो सांगत आहे की कोणत्याही तत्वदर्शी संतांना विचार, ज्याने सर्व सृष्टीची रचना केली, सर्व जीवांची उत्पत्ती केली आणि 6 दिवसात सृष्टी करून 7व्या दिवशी तख्तावर जाऊन बसला, तो कबीर अल्लाह आहे. याच प्रकारे श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 34 मध्ये गीता ज्ञानदाता कंप्लीट ज्ञान ठेवत नाही परमपिताच्या बाबतीत, त्यानेही हेच म्हटलं आहे. त्या तत्वज्ञानाला, ज्या परमात्म्याविषयीची कंप्लीट माहिती आहे, त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समज. जो कुराण शरीफचा ज्ञानदाता आहे तोच श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञानदाता आहे. हे समजून घ्या. आता आपल्याला परत दाखवतो, हे पहा. आता आपण इथे वाचत होतो पृष्ठ नंबर 604 वर. आता 605 वर वाचलं. 605 वर हा अनुवाद वाचला ह्या अरबी भाषेच्या आयताचा. आयत नंबर 52चा हा 51 इथे संपला, हा 52 आहे. ह्या 52चा यांनी अनुवाद केला इथे हिंदीमध्ये. आता कुराण शरीफचा ज्ञानदाता सांगतोय, हे पैगंबर म्हणजे हे हजरत मोहम्मद, तू काफिरांचं म्हणणं ऐकू नकोस. जे कबीराला परमात्मा मानत नाहीत ते काफिर आहेत. ते अन्य देवी देवतांची पूजा करतात, ज्या भूतांची, जे ना काही नुकसान करू शकत ना काही फायदा. तू काफिरांचं म्हणणं ऐकू नकोस. आणि ह्या कुराण म्हणजे ह्या कुराणच्या कैफियतच्या आधारे, म्हणजे जे मी तुला ज्ञान देत आहे, त्यांचा मोठ्या जोराने सामना कर. आता जिहाद म्हणजे संघर्ष नाहीये. तर याचा अर्थ काय आहे पुण्यात्म्यांनो? की कुराण शरीफचा ज्ञानदाता सांगत आहे की जो कबीर नामक अल्लाह आहे तो पूर्ण परमात्मा आहे, समर्थ आहे. आणि हे जे काफिर आहेत, अन्य उपासना करत आहेत, ते त्याला भगवान मानत नाहीत. तू त्यांचं ऐकू नकोस.
आणि त्यांना कडवा विरोध कर. भांडण झगडा नाही करायचा, म्हणजे त्यांचं म्हणणं ऐकायचं नाही. साधी गोष्ट आहे. त्या कबीर परमात्म्यासाठी तू संघर्ष कर. आता पुढे पहा. हे आयत नंबर 52चं आपण ऐकलं. आता 53 याचा अनुवाद पाहू. 607 पानावर यांनीच केलेला आहे. ही 53वी आयत इथे सुरू होते आणि तो कबीर नामक अल्ला ज्याविषयी बोलणं चालू आहे 52मध्ये, तर तो त्याविषयी सांगत आहे की तोच आहे आणि तोच आहे ज्याने, तो कबीर नामक अल्ला तोच आहे ज्याने 2 तलावातील पाणी एकत्र केलं. एकाचं पाणी गोड तहान भागवणारं आणि एकाचं खारट आणि कडवट, आणि दोघांमध्ये एक आडवा बांध बनवला. आणि 54 नंबर आयतमध्ये काय सांगितलंय की त्याने पाण्याच्या थेंबापासून मनुष्य उत्पन्न केला. मग त्याला साहेबे नसीब म्हणजे त्याला कोणाचा मुलगा किंवा मुलगी, आणि ससुरालवाला म्हणजे कोणाचं जावई सून बनवलं. आणि तुमचा परवरदिगार प्रत्येक गोष्ट करण्यात शक्तिमान आहे. आणि अल्लाह म्हणजे काफिर म्हणजे अल्लाशिवाय अशांची पूजा करतात, अन्य देवतांची, जे ना त्यांना फायदा करू शकत ना त्यांचं नुकसान करू शकत. आणि काफिर तर आपल्या परवरदिगारकडे पाठ फिरवून आहेत, तोंड फिरवून आहेत. हे पुण्यात्म्यानो, हे कुराण शरीफचं ज्ञान हजरत महम्मदचा खुदा त्याला सांगत आहे. हा मुसलमानांचा खुदा आहे जो पवित्र कुराण शरीफचा ज्ञानदाता आहे. हे लक्षात ठेवा. याचा हा निष्कर्ष आहे. पहा, आत्ता 55 वाचलं. काफिर तर आपल्या परवरदिगारकडे पाठ फिरवून आहेत, अन्य उपासना करतात. आता 56 हे पैगंबर, आम्ही तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून घाबरवण्यासाठी पाठवलं आहे. हे आता 57 या लोकांना सांगा, मी तुम्हाला ह्या अल्लाच्या हुकुमावर काही मजदुरी मागत नाही. परंतु ज्यांना इच्छा आहे त्यांना आपल्या परवरदिगारपर्यंत पोहोचण्याची त्यांना मार्ग दाखव. आता 58 नंबरमध्ये, हे पैगंबर, त्या जिंदा, हा अर्थ याचा चैतन्य असा इथे लिहिलाय, ह्या जिंदा महात्म्याच्या रूपात कबीरजी भेटले होते. त्या जिंदावर विश्वास ठेव, जो कधीही मृत्यू पावत नाही, तो अविनाशी आहे. आणि तारीफ करून त्याचे गुणगान गात रहा. आणि आपल्या भक्तांच्या गुन्ह्यांपासून म्हणजे पापांपासून ते आहे काफी. यात यांनी इथे कबीरचा अर्थ यांनी काफी लिहिलाय. इथे कबीर खबरदार आहे, तो सर्व जाणतो असं लिहायला हवं होतं. हा 58 नंबर आयत आहे. इकडे या इथे 58 नंबरमध्ये हा खबीरा शब्द लिहिलाय. आता याला खबीर म्हणा, कबीर म्हणा, थोडा बोलण्यात फरक होतो. जसं आपल्या लोकल भाषेमध्ये फरक होत असतो. जसं पलवल बाजूला लोकल व्यक्ती तिथल्या पलवलला परवर म्हणतात. परवर, ते पलवल नाही म्हणत, परवर. आणि दधियाला दर्या म्हणतात, दर्या. रेह को लह को रेह म्हणतात. तर आहे अर्थ तोच. तसंच ह्या भाषेत थोडा फरक असल्यामुळे खबीरा लिहिला आहे. पण आहे तर कबीरा, कबीरा असो नाही तर खबीरा, अर्थ एकच. आता पहा, ए इबादिही खबीरा, हे काय लिहिलंय? वा कफा बिही बिजुनुबी इवादिह खबीरा. इबादिह म्हणजे पूजेच्या योग्य, पूजा करण्याजोगा, भक्ती करण्याजोगा तो कबीर आहे. म्हणजे इवादही, जसं म्हणतात ना इबादत, इबादत म्हणजे पूजा. इवादिही म्हणजे पूजनीय. तो खबीरा म्हणजे कबीर परमात्मा आहे. आणि याचा अर्थ इथे सांगितलाय. पहा, ह्या 58चा इथे अर्थ केलाय यांनी. हा 58वा आहे इथून. हे पैगंबर, त्या जिंदावर विश्वास ठेव जो कधी मरणारा नाहीये. आणि तारीफच्या बरोबर त्याचं पवित्र गुणगान कर, त्याची पवित्रता, त्याच्या महिम्याचं गुणगान कर. आणि आपल्या भक्तांच्या गुन्ह्यांपासून तो कबीर, इथे कबीरचं यांनी काफी केलं. खबीरचं, काफी म्हणजे खूप मोठं,
तो खबरदार आहे. तो कबीर खूप खबरदार आहे, खूप जाणतो. पुण्यात्म्यांनो, जसं कबीर परमात्मा आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतात, त्यांचा नियम आहे, त्यांचा गुण आहे, तर आम्ही हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई, जैन कितीही धर्म बनवलेले असू द्यात, परंतु आपण सर्व मुलं तर त्या परमात्म्याची आहोत. आणि जसं काही आता दिसतंय की मागचा कोणी पुण्यकर्मी प्राणी आहे आणि काळ आता त्याचा दुरुपयोग करील. जसे हे राधास्वामीवाले पुण्यात्मा चांगल्या आत्म्याचे व्यक्ती होते, काळाच्या तावडीत सापडले, करोडो जीव बर्बाद करवले, त्यांना ब्रह्मज्ञानी सिद्ध करून त्यांची संपत्ती कमाईचा नाश केला, भक्तिहीन बनवलं, कारण त्यांची साधना ठीक नव्हतीच. तर काय सांगतात की परमात्मा म्हणतायत की आम्ही मोहम्मद यांच्याकडे गेलो, हजरत मोहम्मद यांच्याकडे. आम्ही मोहम्मदांना तिथे घेऊन गेलो वरती. इच्छेने ते तिथे राहिले नाहीत. उल्ट मोहम्मद मैल पठाया, गुज बीरज एक कलमा लाया, रोजा बंग नमाज दई रे, बिस्मल की नहीं बात कही रे. मग काय सांगतात की मारी शब्द गऊ कै तीरम, ऐसे होते मोहम्मद पीरम. म्हणतात जब हम मोहम्मद याद किया रे, शब्द स्वरूपी हम बेग गया रे, मुई गऊ हमने तत्काल जवाई, तब मोहम्मद के निश्चय आई. तुम कबीर अल्लाह दरवेशा, तब मोहम्मद का गया अंदेशा. परमात्मा म्हणतात की नबी मोहम्मद नमस्कार है राम रसूल कहाया, 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर चलाया. अरस कुरस पर अल्लाह तकत है, अरस कुरस पर आकाशाच्या शेवटच्या टप्प्यावर परमात्म्याचं तख्त आहे आणि खालिक बिन नहीं खाली. त्याच्या नजरेतून, त्याच्या दृष्टीतून कोणताही जीव वाचलेला नाहीये, भले तो कितीही दूर बसलेला असू देत. अरस कुरस पर अल्लाह तकत है, खालिक बिन नहीं खाली, और वह पैगंबर पाक पुरुष थे साहिब के अब्दाली. हजरत मोहम्मद आणि त्यांचे 1,80,000 मुसलमान बनले होते, सच्चे मुसलमान. ते दारू, मांस, तंबाखू यांना शिवत नव्हते. व्याज सुद्धा घ्यायला परवानगी नव्हती. हजरत मोहम्मदांचे नियम वाचून पहा. काय ते मांस खात होते, नंतर येऊन ही वीज पडली, ह्या जिभेच्या चोचल्यांनी काम बिघडवून टाकलं. आता जसं पवित्र हिंदू धर्मात मुसलमान धर्माचा यासाठी विरोध होता की ते मांस खात होते, आता हिंदू धर्मात वीज कोसळली. आणि शीख धर्मात कोणी मांसाचं तर कुठे नामोनिशाणच नाही. ग्रंथसाहेबात कुठे लिहिले की मांस भक्षण करा म्हणून? दारू आणि मांस यांच्यासाठी गाजर आणि मुळा आहेत. तर अशी वेळ आल्यानंतर ह्या पवित्र धर्मांमध्ये ह्या काळाच्या प्रेरणेने अशा कुप्रथा सुरू होतात. तर त्यावेळी हे असं नव्हतं. तर हा काय सांगतोय की त्या हजरत मोहम्मदांचा खुदा म्हणजे कुराण शरीफचा ज्ञानदाता आता काय सांगत आहे, आपण परत त्याच चॅप्टरवर येत आहोत. पहा, हा आयत नंबर 58 आपण परत वाचूया. हे पैगंबर, त्या जिंदावर श्रद्धा ठेव. हे चैतन्य तर यांनी असंच लिहिलंय, अनुवाद केलाय. त्या जिंदावर भरोसा ठेव, जो जिंदा महात्म्याच्या रूपात तुला भेटला होता, जो कधी मरणारा नाही, म्हणजे अविनाशी आहे तो. आणि त्याची तारीफ, त्याच्या पवित्र महिम्याचं गुणगान कर, त्याच्या पवित्रतेच्या महिम्याचं गुणगान कर. आपल्या भक्तांच्या गुन्ह्यांपासून तो काफी म्हणजे कबीर, खबरदार आहे म्हणजे खूप जाणतो आपल्या भक्तांच्या बाबतीत, जे वाईट कर्म करतात. आता 59 मध्ये तर कमालच केली. ज्याने आकाश आणि जमीन आणि या दोन्हींच्या मध्ये जे आहे ते सर्व 6 दिवसात निर्माण केलं, मग तख्तावर जाऊन विराजमान झाला. तो अल्लाह महान. इथे लिहायला हवं होतं तो अल्लाह कबीर आहे. अल्लाह कबीर, बडा नाही, कबीर लिहायला हवं होतं. हा 59 नंबर आयत आहे. अर्हमानू फसल बीही खबीरन. अर्हमानू म्हणजे तो कृपा करणारा, दयाळू आहे. खबीरन, बीहीचा अर्थ मोठा असतो आणि खबीरन म्हणजे तो कबीर आहे. हजरत मोहम्मदाचा खुदा म्हणजे कुराण शरीफचा ज्ञानदाता आता काय सांगतोय, परत एकदा आपण त्या चॅप्टरकडे येऊया. ही आयत नंबर 58 आपण पुन्हा एकदा वाचू. हे पैगंबर, त्या जिंदावर विश्वास ठेव. हे चैतन्य तर त्यांनी असंच लिहिले अनुवादकर्त्यांनी. त्या जिंदावर विश्वास ठेव, जो तुला जिंदा महात्म्याच्या रूपात भेटला होता, जो कधीही मरणारा नाही म्हणजे अविनाशी आहे तो,
आणि त्याच्या गुणगानाबरोबर त्याची पवित्रताही सांगत रहा, ज्याच्या पवित्रतेचे गुणगान गात रहा. आपल्या शिष्यांच्या गुन्ह्यांबद्दल ते काफी म्हणजे कबीर खबरदार आहेत, म्हणजे ते खूप जाणत आहेत आपल्या मुलांच्या बाबतीत जे वाईट वागतायत. आता 59 मध्ये तर कमालच केली आहे. ज्यांनी आकाश आणि जमीन आणि याच्यामध्ये जे काही आहे हे सगळं 6 दिवसात निर्माण केलं, मग तख्तावर जाऊन विराजमान झाले. तो अल्लाह मोठा. इथं लिहायला हवं होतं अल्लाह कबीर. अल्लाह कबीर आहे, मोठा नाही, कबीर लिहायला हवं होतं. ही 59 नंबरची आयत आहे. अर्रुमानू फसल बिही खबीरन. अर्रुमानू म्हणजे तो खूप रहमान आहे, दयाळू आहे. खबीरन बिहीचा अर्थ मोठा आणि खबीरन म्हणजे तो कबीर आहे. इथे पहा असं लिहिलंय की तो खूप दयाळू आहे, ज्याने आकाश आणि जमीन आणि त्याच्यामध्ये जे काही आहे ते सर्व 6 दिवसात निर्माण केलं, मग तख्तावर विराजमान झाला. तो आहे अल्लाह मोठा, अल्लाह कबीर, रेहमान आहे, दयाळू आहे. तर त्याची खबर कोणा बा खबर इल्मवाले म्हणजे एखाद्या तत्वज्ञानी संताला जाऊन विचारून पहा. ही 59वी आयत आहे. पुण्यात्म्यांनो, या दोन्ही पवित्र सद्ग्रंथांनी एकत्रितपणे पवित्र बायबल आणि पवित्र कुराण शरीफने एकत्रितपणे हे सिद्ध केलं की परमात्मा साकार आहे, नर आकार आहे, सशरीर आहे आणि त्याचं नाव कबीर आहे. आता 2 धर्मांच्या सद्ग्रंथांनी तर हे सिद्ध केलं. आता आपल्या हिंदू धर्माच्या, पवित्र हिंदू धर्माच्या त्या पवित्र सद्ग्रंथांमध्ये सिद्ध करणार आहोत की परमात्मा कसा आहे, त्याचं नाव काय आहे. पवित्र वेदांमध्ये ऋग्वेदाचे 4-5 श्लोक आहेत. ते सर्व स्पष्ट करतील की तो कबीर परमात्मा आहे आणि तो मनुष्यासारखाच आहे आणि तो वरती 3ऱ्या मुक्तिधामामध्ये म्हणजे धूलोकाच्या 3ऱ्या भागात राहतात. आणि त्याचं बंदीछोड नाव आहे, कबीर बंदीछोड, पापनाशक आहेत. आता दाखवतो, हे पहा. हा आहे ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि 10चा एकत्र अनुवाद आहे. या अनुवादाची देखील पुण्यात्म्यांनो एक गंमतच आहे. ह्या पवित्र ऋग्वेदाची अनुवाद करता देखील तीच व्यक्ती आहे जी भगवंताला निराकार मानते आणि आपल्या हाताने परमात्म्याने यांच्या करकमलांकडून लिहून घेतलं, तुमच्यासाठी कृपा केली आणि स्पष्ट केलं. हा आर्य समाज महर्षी दयानंद सरस्वतींद्वारा स्थापन केलेला समाज आहे आणि महर्षी दयानंदांच्या शिष्यांनी आणि महर्षी दयानंदांनी वेदांचा अनुवाद केला आणि महर्षी दयानंद आणि त्यांचे शिष्य परमात्म्याला निराकार मानतात. ते कुठल्या अवताराला देखील मानत नाहीत आणि आपल्या करकमलांनी लिहिलं आहे तो परमात्मा राजासारखा पाहण्यायोग्य आहे. वरच्या लोकात तो राहतो. परंतु हा आर्य समाज आणि महर्षी दयानंद यांचं विधान आहे की परमात्मा एकदेशीय नाहीये आणि ते वेदांना सत्य मानतात. वेदांमध्ये जे लिहिलं आहे ते फायनल आहे. तर हा दास यांचा अनुवाद करता आहे. ते तर करायचंच आहे आणि केलं देखील आहे दासाने. परंतु काही जणांना ते रुचलं नाही. तुमचं ठीक आहे, तुमचा विश्वास बसेल कारण तुम्ही परमात्म्याची बालकं आहात. इतके पुरावे पाहून तुम्ही मान्य कराल की हा दास जे सांगतोय ते सर्व सत्य आहे. परंतु सामान्य व्यक्तींना तुम्ही पटवून देऊ शकत नव्हते. परंतु ते म्हणतात की वेदांचा अनुवाद प्रत्येकाने आपापल्या परीने करून ठेवलाय, यातील सत्य कोणालाच माहीत नाही. आता इथे सुद्धा शंका ठेवलेली नाही की त्यांच्याच करकमलांनी लिहिलेला आहे आणि आम्ही त्याला मानतो की परमात्मा साकार आहे. वेदांमध्ये त्याचा अनुवाद यांनीच केलेला आहे आणि ते सत्य आहे. तर परमात्म्याने त्यांच्या डोक्यात दगड भरून ठेवले होते तेव्हा जेव्हा 4-5 श्लोकांचा अनुवाद केलाय. बाकी सगळंच यांनी नीट लिहिलेलं नाहीये. वेदांचा अनुवादही नीट केलेला नाहीये. ही तुमच्यासाठी कृपा केली दाताने. नाहीतर लोक म्हणतील की तुमच्या गुरुजींना तर संस्कृत येत नाही, ते कसला वेदांचा अनुवाद करतायत, फसवतायत तुम्हाला ते. आणि या इंजिनियरांकडून अनुवाद करून घेतलाय, या शास्त्रीजींकडून.
प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. हे यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. हा पहा ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 86. याचा मंत्र नंबर 26. यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान म्हणजे भक्ती साधना करणारे यजमान म्हणजे भक्त. भक्तांसाठी परमात्मा सर्व मार्गांना सोपं करत आणि त्यांच्या विघ्नांचं हरण करतो, नाश करतो त्यांच्या संकटांचा, त्यांना पवित्र करून आणि आपल्या रूपाला सरळ करत तो कांतिमय परमात्मा यांनी इथे कवीचा अर्थ सर्वज्ञ केला असं लिहायला हवं होतं, तो कबीर देव. आता एक गोष्ट स्पष्ट करायला लागेल इथे, कारण परमात्मा म्हणतात की नवमणसुत उलजिया यांनी नवमणसुताचा गुंता केलाय आणि ऋषी रहे झकमार. नवमणसुत उलजिया ऋषी रहे झकमार और सतगुरु ऐसा सुलझा देगा उलझे ना दूजी बार. आता पहा, हा यजुर्वेद आहे, याच महर्षी दयानंदांद्वारा यांचा अनुवाद आहे. आणि हे कुठून प्रकाशित आहे? प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. आणि महर्षी दयानंदांद्वारा यांचा अनुवाद आहे. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. दरियागंज, नवी दिल्ली. आता यातील 36व्या अध्यायातील पहिला मंत्र आहे. हा षट्त्रिशोध्याय म्हणजे 36वा अध्याय, यजुर्वेद भाषा भाष्ये. हा 36वा अध्याय आहे. हा प्रथम मंत्र आहे. रुचम वाचम प्रपदे मनो यजु प्रपदे. हा यजु शब्द आहे. हा यजु शब्द याला विसर्ग लावले आहेत, याचे वेगवेगळे अर्थ आहेत. महर्षी दयानंदांनी केला आहे यजु म्हणजे यजुर्वेद. एकदम बरोबर आहे, कारण यजुर्वेदाचा महिमा लिहिला जात होता, बोलला जात आहे, त्यामुळे यजु लिहिला आहे. यजूचा अर्थ ग्रहित आहे की यजुर्वेदासंबंधी माहिती आहे. तर जिथे यांनी कवी लिहिलं, कवीरचा अर्थ कवी केला, तर त्याचा अर्थ आहे कबीर देव. ते लिहायला लागेल प्रसंगानुरूप. परमात्म्याचं महात्म्य जिथे चालू असेल तिथे लिहावं लागेल कवीचा अर्थ कबीर देव. आणि जिथे काव्याच्या अनुषंगाने लिहिलं असेल तिथे कवीचा अर्थ लिहावा लागेल काव्यकार. सर्वज्ञ शब्दाचा काही संबंधच नाही. कोणी कवी सर्वज्ञ झालेलाच नाही. आता हे समजलं तुम्हाला? आता जिथे हा कवी शब्द लिहिला आहे हे पहा. हे तसं मूळ पाठात दाखवतो आपल्याला. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 86चा मंत्र नंबर 26. यात या मूळ पाठात लिहिलं आहे गा कृण्वानो निर्निजम हर्येतः कवीर. कवीर हा कवी शब्द आहे इथे, याला आपण कबीर म्हणतो. आणि यांनी याचा संधिच्छेद करून असं लिहिलं. तर यांनी इथे लिहायला लागेल आपल्याला तो कबीर देव आहे, कारण परमात्म्याचं महात्म्य चालू आहे इथे, कुठल्या कवीचं नाही, परमात्म्याचं. तर इथे कवी शब्द आहे तो काव्यकारासाठी नाहीये, परमात्म्यासाठी आहे. त्याचं नाव आहे कबीर देव, त्याला आपण कबीर म्हणतो. जसं आपण वेदांना वेद म्हणतो आपल्या लोकल लँग्वेजमध्ये, तर तसंच कबीरला कबीर म्हणू लागलो आपण. देव म्हणजे परमात्मा, आपण साहेब देखील म्हणतो कबीर साहेब. तर इथे त्या कबीर साहेब त्या काशीवाल्या विणकरासाठी वेद प्रमाण करीत आहेत. आणि परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, धर्मदास वेद मेरा भेद है, मैं ना मिलू वेदन के माही और जिन वेद से मैं मिलू वो वेद जानते नाही. कारण वेदात महात्म्य कबीर परमेश्वराचं आहे. परंतु वे ऑफ वर्शिप, पूजेचा मार्ग जो आहे, भक्तीचा मार्ग फक्त या ब्रह्मपर्यंतच आहे. ओम नावाचा जप आहे, 5 यज्ञ आहेत, नथिंग एल्स. तर त्यासाठी त्यांनी पर्याय सोडला आहे यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या श्लोक नंबर 10 ते 13 मध्ये, की परमात्मा कोणी म्हणतंय जन्म घेईल, कोणी म्हणतंय तो जन्म घेतच नाही, तो तर निराकार आहे. याची माहिती देखील तत्वदर्शी संतांनी सांगितली आहे, त्यांचं ऐका, ते सांगतील. असं
गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक 34 मध्ये गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे. तो म्हणतो की त्या तत्वदर्शी संताकडे जाऊन त्या परमात्म तत्वाला, परमात्म्याच्या त्या तत्वज्ञानाला समजा, मी जाणत नाही. आता आपण पुन्हा हे पाहू. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86चा मंत्र 26 आपण वाचतोय. आता आपण इथे आलोय. आपल्या रूपाला सरळ करत तो कांतिमय परमात्मा, कबीर देव लिहायला हवं इथे. कबीर देव म्हणजे कबीर साहेब विजय समान क्रीडा करून वर्णीय पुरुषास प्राप्त होतो. वर्णीय म्हणजे श्रेष्ठ चांगल्या आत्म्यास प्राप्त होतो. त्याचा उद्देश तो कुठे राहतो? ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 27 मध्ये पाहू. तो प्रकाशपुंज परमात्मा, जो परमात्मा द्युलोकाच्या 3ऱ्या भागात विराजमान आहे, तिथे राहतो 3ऱ्या भागात. आता जसं पवित्र बायबलनेही हेच सांगितलं की 6 दिवसात सृष्टीची रचना करून 7व्या दिवशी तख्तावर बसला. हेच कुराण शरीफने देखील सांगितलं आहे. हेच पवित्र वेद सांगत आहेत. तो परमात्मा द्युलोकाच्या 3ऱ्या पृष्ठात, म्हणजे सतलोकाचेही 3 विभाग आहेत. जसं दिल्ली आपली राजधानी आहे, परंतु एक बाह्य दिल्ली आहे, एक मग सराउंडिंग बाजार वगैरे आहे, आणि एक राजधानी आहे. अशा त्या 3ऱ्या स्थानावर परमात्मा, त्याची राजधानी आहे. बाकी त्याची सर्व सृष्टी वेगळी आहे. आता तुम्हाला दाखवतो. तो परमात्मा तिथे बसला आहे हे स्पष्ट झालं. 3ऱ्या धामावर 3ऱ्या भागात विराजमान आहे. आता पहा ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 आणि मंत्र नंबर 1 मध्ये, जो सर्व उत्पादक प्रभू म्हणजे सर्वांची उत्पत्ती करणारा परमात्मा, प्रकाशरूप, सद्गुणांची वृष्टी करणारा, पापांचं नाश करणारा, हरण करणारा, तो आहे राजेव, राजाच्या समान. आता पहा 269 वाचतोय आपण, मग 270 पाहू. 270 वर आलो आपण. राजाच्या समान दर्शनीय आहे, पाहण्यासारखा आहे, साकार आहे, मनुष्यासारखा आहे, आणि तो पृथ्वी इत्यादी लोकांच्या 4 दिशांना शब्दायमान होत आहे. तो वर्णीय पुरुषाला, जो दृढभक्त आहे, त्याला पवित्र करत प्राप्त होतो. ज्या प्रकारे विद्युत स्नेहवाल्या स्थानांना आधार बनवून प्राप्त होतो. आता इथे पहा खाली कुठल्या उद्देशाने येतो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82चा मंत्र 2 आपण वाचत आहोत. पहिला वाचला. हे परमात्मन, उपदेश करण्याच्या हेतूने आपण, म्हणजे तत्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या हेतूने, सच्चिदानंद घनब्रह्मांचा संदेश देण्यासाठी, सूक्ष्मवेद देण्यासाठी आपण महापुरुषास प्राप्त होता, चांगल्या आत्म्यांना मिळता. आणि आपण अत्यंत गतिशील पदार्थासमान खूप तीव्र गतीने आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. आपण पाहिलंत, आपण कबीर देव आहात. बोलो सतगुरुदेव की जय हो. आपण कबीर देव आहात, कबीर साहेब आहात, शुद्ध स्वरूपात आहात. आमच्या पापांना दूर करून हे अमर परमात्मा, आपण आम्हाला सुख द्या. हे पुण्यात्म्यांनो, आता काय सिद्ध झालं की परमात्मा मनुष्य सदृश्य आहे. आणि जसं पवित्र बायबल आणि पवित्र कुराणांनी सांगितलं, तसंच वेदांमध्ये देखील सांगितलंय की तो परमात्मा द्युलोकाच्या 3ऱ्या विभागात, म्हणजे वरती तेजोमय, द्युलोक म्हणजे तेजोमय लोकामध्ये तो परमात्मा विराजमान आहे. आणि मनुष्य समान आहे, राजासारखा दर्शनीय आहे. तिथून चालत खाली येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो. तर ह्या लीला केल्यात कुणी? परमेश्वर कबीर साहेबांनी, त्या काशीवाल्या विणकर परमात्म्याने, काशीवाल्या विणकराने केल्या. तर हु इज गॉड? कबीर इज गॉड. आता पुण्यात्म्यांनो, ही संकल्पना स्पष्ट झाली. परमात्मा सशरीर आहे. आणि पवित्र गुरुग्रंथ साहेबामध्ये देखील प्रमाण आहे की परमात्मा मनुष्य सदृश्य आहे, तो साकार आहे.
आणि त्याचं नाव कबीर आहे. 721व्या पानावर लिहिलं आहे कि एक अर्ज गुप्तम पेश तोदर कून करतार हक्का कबीर करीब तू बे अपरवरदिगार. कुन करतार शब्द स्वरूपी राम. हक्का कबीर म्हणजे तो सत कबीर, अविनाशी कबीर. तू परवरदिगार आहेस. पान नंबर 24वर लिहिलं आहे गुरु ग्रंथ साहिबमध्ये, भाई सूरत मुलुक की वेस ए ठगवाडा ठग्गी देस, खरासियाना भवताभार ये धाणक रूप रहा करतार. काशीमध्ये परमात्म्यास पाहून नानक साहेबांनी म्हटलं होतं. हे पुण्यात्म्यांनो, ही संकल्पना तर स्पष्ट झाली की कबीर इज गॉड. आणि वेदात तर हे देखील लिहिलं आहे की त्याला बंदी छोड म्हणतात. तो कबीर बंदी छोड आहे. पहा, हा यजुर्वेद, हा तोच यजुर्वेद आहे महर्षी दयानंद सरस्वतींद्वारा अनुवादित. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. हे महर्षी दयानंद सरस्वती कृत हा तिथूनच प्रकाशित आहे. आता याच्या अध्याय नंबर 5 मधील श्लोक नंबर 32 मध्ये तुम्हाला दाखवतो. हे पहा, पंचमोध्याय 5वा अध्याय, यजुर्वेद भाषा भाष्य इथं आहे. 5व्या अध्यायाचा हा 32वा श्लोक आहे. 32वा. यात काय लिहिलंय? उशी गसी कवीर अंगारी रसी. कवी म्हणा, कबीर म्हणा, कवीर अंगारी रसी, बंभारी अवस्यु रसी, दुवस्वान चोंद्यू रसी. आणि मग इथं काय लिहिलंय? ऋतधामासी स्वर ज्योती. आता याचा अनुवाद वाचू. हे जगदीश्वर, ज्यामुळे आपण कांतिमान आहात, असी म्हणजे आहात. अंगारी म्हणजे खोट्या चलनाचे जीवांचे शत्रू. अंगारी म्हणजे पापांचे शत्रू. अरी म्हणजे शत्रू, अंग म्हणजे पाप. पापांचे शत्रू, पापनाशक, पापांचा नाश करणारे. कवी इथं लिहिलंय कवी. हे कबीर देव. हे पहा, कबीर. आपण कबीर म्हणतो, कबीर देव. कबीर देव, आपण कबीर देव आहात. बंभारी म्हणजे बंधनाचे शत्रू. अरी म्हणजे शत्रू. बम म्हणजे बंधन. आपण बंदी छोड आहात. बंधनाचे शत्रू, बंदी छोड, आपण त्यांना बंदी छोड म्हणतो. आणि इथे ऋतधामा, स्वरज्योती. स्वरज्योती म्हणजे स्वयंप्रकाशित लोकांमध्ये. हे लोक आहे कुठलं? ऋतधामा, सतधामयुक्त. असी म्हणजे आहे. ऋत म्हणजे सत. यांनी स्वतः लिहिला इथे अर्थ. ऋत म्हणजे सत आणि धामचा अर्थ धाम लिहिलाय. आपण लोक म्हणतो. आपण सतलोकात राहणारे आहात. सतलोकवासी आहात. सतलोकामध्ये राहणारे ऋतधामा. हे पुण्यात्म्यांनो, आपण आता तो प्रसंग पाहू की परमात्मा कसे प्राप्त होतात. द वे ऑफ वर्शिप. परमात्म्याला प्राप्त करण्याचा कोणता मार्ग आहे? पूजाविधीचा काय मार्ग आहे? काय पद्धत आहे? आणि कोणत्या महापुरुषाने तो मार्ग स्वीकारला आहे आणि ज्याने भगवान प्राप्त केला आहे? आदरणीय धरमदास साहेबांनी, आदरणीय धरमदास साहेबजींनी ते परमात्म्याला भेटले आणि त्यांना हा मंत्र दिला. पहा पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या दर्शनाने नाही, परमात्म्याने दिलेल्या ज्ञानाच्या द्वारे मोक्ष झाला. जसं एक पौराणिक कथा आहे. पार्वती देवी आपले पती भगवान शंकरांसोबत राहत होती आणि एक दिवस आणि त्या 107 वेळा जन्म आणि मृत्यू पावल्या होत्या. भगवान शिवजींनी त्यांना मंत्र दिला नव्हता. तेव्हा नारद मुनींनी त्यांना सांगितलं की माते, आता भगवान शंकरजींजवळ एक असा मंत्र आहे, तो मंत्र आपल्याला जप करायला दिला तर जोपर्यंत भगवान शिव आहेत तोपर्यंत तुम्ही मरणार नाही. तुम्हाला वारंवार मृत्यू येतोय. खूप मोठा प्रसंग सांगत नाही. तेव्हा भगवान शंकरांकडे पार्वती मातेने याचना केली हात जोडून मंत्रासाठी. तेव्हा भगवान शिवजींनी तो मंत्र दिला, ज्यामुळे पार्वती मातेचं आयुष्यमान एवढं वाढलं की ती जोपर्यंत भगवान शिव आहेत तोपर्यंत मरणार नाही. इतका अमर आहे तो मंत्र. पुण्यात्म्यांनो, भगवान शंकरांबरोबर त्या राहत होत्या तरीही मोक्ष मिळाला नाही. दर्शनाने कसा मिळेल जेवढा मोक्ष त्यांच्याकडून मिळेल? तर सांगायचा अर्थ असा की परमात्मा कबीर 120 वर्ष राहून गेले इथे
आणि दर्शन तर त्यांचं माहीत नाही किती जणांनी घेतलं. मग किती जणांना मोक्ष मिळाला? आपण तर सारे इथेच धक्के खातोय, कारण भगवानद्वारा सांगितलेल्या त्या मार्गाचं अनुकरण केलं नाही, ज्याने आपण भक्तियुक्त झालो असतो. त्या भक्तीच्या बळाने, भक्तीच्या प्रेशरने आपण तिथे जाऊ शकतो. मग हा काळ आपल्याला कैद नाही करू शकत. आपण इतक्या स्पीडने निघून जाऊ तिथून की याची सर्व हत्यारं निष्प्रभ होतील. तर तो मंत्र हवाय आपल्याला. तो मंत्र कोणता आहे? आदरणीय धरमदास साहेबांनीही त्याच 2 अक्षरी मंत्राचा जप केला. मग सारनाम, आदिनाम, ज्याला तिसरं नाव म्हणतात, ते सारनाम दिलं. परंतु या सर्वांना नाम देऊन परमात्म्याने हे सांगितलं होतं कि धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार नाम की तबार न जाई. हे सतनाम कोणाला देऊ नकोस, तू स्वतः त्याचा जप कर. कोणाकोणाला सांगितला होता हा 2 अक्षरी मंत्र? आदरणीय धरमदास साहेबांना, आदरणीय मलुकदास साहेबजींना, आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय दादू साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छोडाणी जिल्हा झज्जर यांना, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेगडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश यांना. आणि यांना सांगितलं होतं की आता याला सार्वजनिक करू नका, नाहीतर हे काळाचे दूत हाच मंत्र द्यायला सुरुवात करतील. आणि हे अधिकारी नाहीच आहेत, यांना काही शेंडाबुडखाच नाहीये. हे अधिकारी नाहीच आहेत आणि अनधिकाऱ्याकडून हा मंत्र प्राप्त केला तर तो काम करणार नाही. तर कोणकोणते मंत्र होते ते? काळाच्या ग्रुपचंच प्रमाण दाखवतो राधास्वामी पंथामध्ये. त्यांनी काय प्रमाण दिलं होतं? एक पुस्तक आहे संतमत भाग 4, आणि हा कुणाच्या वचनांचा संग्रह आहे? श्री सावंत सिंहजी. राधास्वामी सत्संग व्यास, डेरा व्यास येथील संस्थापक आहेत बाबा जयमल सिंगजी. श्री बाबा जयमल सिंगजी यांचे उत्तराधिकारी होते श्री सावंत सिंगजी. श्री सावंत सिंगजींचे उत्तराधिकारी झाले श्री खेमामल सिंगजी बलुचिस्तानी शाह मस्ताना, ज्यांनी सच्चा सौदा सिरसामध्ये डेऱ्याची स्थापना केली. आणि तसंच कृपाल मिशनचे दिल्लीमधील कृपाल सिंगजी देखील सावंत सिंगजींचे शिष्य झाले. सांगण्याचा अर्थ असा दासाचा की त्या सावंत सिंगजींचे वचन तुम्हाला ऐकवणार आहे. तर त्याच्या आधारे सच्चा सौदा सिरसावाल्यांचे पण आणि जगमालवाल्यांचेही सर्व म्हणणं स्पष्ट होईल, रहस्य उघड होईल, आणि या राधास्वामीवाल्यांचाही सारा खेळ उघड होईल. आता पहा, हे संतमत प्रकाश हा आहे हुजूर महाराज सावंत सिंगजी यांच्या सत्संगांचा संग्रह. संतमत प्रकाश भाग 4. राधास्वामी व्यास हे संतमत प्रकाश भाग महाराज सावंत सिंगजी. प्रकाशक आहेत सेवासिंह सेक्रेटरी राधास्वामी सत्संग व्यास, डेरा बाबा जयमल सिंह, जिल्हा अमृतसर. मुद्रक आहेत सरताज प्रिंटिंग प्रेस, तांडा रोड, जोशी इस्टेट, जालंधर. याच्या 261व्या पानावर पाहू. आता इथे ही शिवदयालजींची वाणी आहे. स्पष्टीकरण देत आहेत सावंत सिंगजी. अक्षर रूप निरखती चाली, छोड दिया अब देश बिगाना. हा संसार क्षर आहे. जो अक्षर आहे तो ब्रह्म आहे आणि निअक्षर पार ब्रह्म आहे. आणि जेव्हापासून हा संसार बनला आहे, आपण सर्व या महलरूपी दुनियेमध्ये गुजारा करत आहोत. परंतु आता गुरुच्या कृपेने आत्मा हा महाल सोडून सतलोकात चालला आहे. गुरु ग्रंथसाहेबामध्ये खूप खोल आणि गुप्त रहस्य आहेत. एके ठिकाणी सांगितलं आहे 52 अक्षर लोकत्रय, सब कछु इनही माहे, ए अक्षर खिर जाएंगे, ओए अक्षर इन मह नाहे. आदि गुरु ग्रंथसाहेब पृष्ठ 340. याचा अर्थ काय सांगितला आहे की 52 अक्षरं संस्कृत भाषेमध्ये आहेत. क्वचितच अशी दुसरी भाषा असेल ज्यात 52 अक्षरं असतील. ह्या सृष्टीचा सर्व मसाला 52 अक्षरातच सामावलेला आहे. पिंड आणि अंडाचा वृत्तांत तर 52 अक्षरातच आला. पुढे 2 अक्षरे अजून आहेत जी पारब्रह्ममध्ये आहेत. याविषयी गुरुग्रंथसाहेबामध्ये लिहिलं आहे. सावंतजी सांगतायत गुरुग्रंथसाहेबात काय लिहिलंय. सोई गुरु पूरा कहावे और 2 अक्षर का भेद बतावे, एक छुड़ावे एक लखावे, तो प्राणी निज घर को पावे. मग पुढे सांगितलंय
मग सांगतायत, जे तू पड्या पंडित बिन दुई अखर दुई नावा, प्रणवत नानक एक लंघाई जे कर सत समावा. 1171 पान आदी गुरुग्रंथ साहेबांचं. आता अनुवाद करतायत श्री सावंत सिंगजी. जर तू गुणी आहेस, ज्ञानी आहेस, तर ते अक्षर सांग, ते 2 अक्षर. आणि याचं उत्तर आहे की ती अक्षरे पारब्रह्ममध्ये आहेत. एका अक्षराने सृष्टी बनवली आणि एकाने सतलोक बनवला. हेच कबीर साहेब म्हणतायत. कहे कबीर दुई अक्षर भाग है. 2 अक्षरांच्या 2 अक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. और होएगा खसम तलेगा राख. म्हणजे या 2 अक्षरी सतनाम मंत्राचा उपदेश देणारा जर अधिकारी असेल, खसम असेल, धनी असेल, अधिकारी असेल, तरच तुझे रक्षण होईल. नाहीतर नकली व्यक्तीने दिलेल्या याचा जप केला तर ते युजलेस होईल. आता काय झालं स्पष्ट? 2 अक्षर का भेद बतावे आणि सोय गुरु पुरा कहावे. आणि या नकली लोकांकडे 5 अक्षर आहेत, 5ही काळाची. कोणती? दाखवतो. ही पहा, ही 5 अक्षर आहेत ती काळाची. घट रामायणात तुलसीसाहेब हातरसवाल्यांची, भाग 1, वेलविडियर प्रिंटिंग प्रेस, इलाहाबाद. हा ग्रंथ 2 प्रामाणिक लिपींचे एकत्रीकरण करून पूर्ण शुद्धतेने 2 भागात, पूर्ण भागात छापला आहे, जीवनचरित्रासहित. आता याच्या 27व्या पानावर पाहू. हे पहा, पान नंबर 27. भेद पिंड आणि ब्रह्मांडाचा. अंतर गुफा तहाँ चल जाऊं और जहाँ साहेब के दर्शन पाऊं. अंतर गुफा तहाँ चल जाऊं, तहाँ साहेब के दर्शन पाऊं. 5 नाम जीव जब बाखा. बोलून ऐकवलं. आणि और 6वां नाम गुप्त कर रख्या. 5 नाम काल के जानो, तब दानी मन शंका आनो. निर्गुण निराकार निर्वाणी धर्मराय. ह्या काळानेही यो 5 बखानी फसवण्यासाठी 5 नावं सांगितली. जीव नाम निज कहे बिचारी, जान बूझ दानी जख मारी. 6वे नाम तर या 5 भिन्न आहे. हे तर त्या काळाच्या दूतांकडे नाहीये. 6वा. आता पहा. दानी सुन विधि बात हमारी, हम चली जाऊं पुरुष दरबारी. सुरत नृत ले लोक सिधाऊं, आदि नाम ले काल गिराऊं. हे आदि नाम जे आहे हे वेगळं आहे. सतनाम ले जीव उभारी, अस चल जाऊं पुरुष दरबारी. हे सतनाम तर 2 अक्षरी आहे. आदि नाम हे सारनाम आहे. हे सारनाम आहे, सार शब्द. आदि नाम हा कोडवर्ड आहे. आणि असंच सतनाम देखील कोडवर्डमध्ये आहे. सतनामाची 2 अक्षरे आहेत, एक ओम आणि एक तत् सांकेतिक. जसे श्रीमद भगवत गीतेच्या अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये सांगितलं आहे. ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मण त्रिविध समर्थ. म्हणजे या परमपिता परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्यासाठी केवळ या 3 शब्दांचा, ह्या 3 विधींचा जप करण्याचा आदेश आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेबजी. आपलं नाव? माझं नाव स्मिता पवार. आपण कुठून आलात? गाव झाशी, तालुका दहिवडी, जिल्हा सातारा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझं MSc BEd झालं आहे. त्याचबरोबर मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करते आणि प्रोफेशनली मी टीचर आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा 26 मे 2011ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर जेवढी पण पारंपरिक भक्ती साधना असते ती सर्व भक्ती साधना करत होती. त्याचबरोबर आम्ही नकली कबीर पंथामध्ये होतो, जो दामाखेडाशी रिलेटेड होता. त्या नकली कबीर पंथामध्ये आम्ही होतो. त्याचबरोबर कबीरांची संध्याकाळी संध्या आरती करणं, गुरुवारचा उपवास करणं,
पौर्णिमेचा उपवास करणं. त्याचबरोबर दहिवडी या गावापासूनच एक 5-6 किलोमीटर अंतरावरती एक पिंगळी गाव आहे. तिथं कबीरांसाठी एक मंदिर बनवलेलं आहे. त्या मंदिरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला आम्ही जात होतो आणि तिथं सत्संग व्हायचा. तो सत्संग झाल्यानंतर संध्याकाळी 12 वाजता आरती व्हायची. ती आरती पूर्णपणे करून मग आम्ही घरी यायचो. अगदी लहानपणापासूनच मला भक्तीची आवड होती. त्यामुळे तुळशीची पूजा करणं, वटवृक्षाची पूजा करणं, त्याचबरोबर महालक्ष्मीचे व्रत करणं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार असतात त्या गुरुवारी उपवास करून लक्ष्मीचे व्रत करायचे. त्याचबरोबर गोंदवलेकर महाराजांची फुले असायची. तर ज्या लहान वयामध्ये मुलं त्या टायमिंगमध्ये झोपून असतात, त्या टायमिंगमध्ये अगदी पहाटे 5 वाजता उठून जाऊन त्यांचा कार्यक्रम अटेंड करणं. त्याचबरोबर महाशिवरात्रीचा उपवास करणं, असे जेवढे पण पारंपरिक भक्ती साधना होते ते सर्व भक्ती साधना मी करत होते. संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? माझ्या मावशीचे मिस्टर आर्मीमध्ये होते. त्यांना एक बुक भेटलं होतं, भक्ती सौदागरास संदेश. ते बुक त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पाहिलं. त्यामध्ये कबीरांबद्दलचं ज्ञान दिलेलं होतं. त्यांनी घरी आल्यानंतर आम्हा सर्वांना सांगितलं की तुम्ही पण कबीरांची भक्ती करता तर एकदा बघा हे ज्ञान काय आहे. मला हे ज्ञान समजलं आहे, खूप चांगलं ज्ञान आहे, तुम्ही पण हे ज्ञान बघा. मग आम्ही पण हे ज्ञान बघितलं, वाचलं. हे ज्ञान समजल्यानंतर माझ्या आईने 2010मध्ये नामदीक्षा घेतली. तिने नामदीक्षा घेतल्यानंतर लगेचच 2011मध्ये हे ज्ञान समजून मी पण नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे हे आपले मावसाजी होते आणि त्यांनी आपल्या आईला आग्रह धरला की त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. या धारणेतनं आपण व आपल्या परिवाराने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. मला विचारायचं आहे की जर आजच्या घडीला जर बघितलं तर तरुण आणि तरुणाई या ज्या आहे या अध्यात्मापासून दूर आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा अध्यात्माचा गंध नाही. या उलट त्या पार्टीज करतात, मूव्हीजला जातात, मोबाईलमध्ये तासनतास ते आपला वेळ देतात आणि कुठल्याही प्रकारचं जे काही व्यसन आहे त्या व्यसनामध्ये पण बरेचसे लोक, बरेचसे युवा आज आपल्याला संपवत आहेत आणि ह्या सगळ्यांमध्ये एका डिप्रेशनमध्ये ते जात आहेत आणि आपण भक्तिमार्गात आहात. तर हे कसं काय? आम्ही पण हे सर्व अगोदर करत होतो, पण जेव्हा समजलं की याच्यामध्ये आपलं किंवा जे पण आपण करतोय त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं चांगलं काहीच भेटणार नाही आहे आणि जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तेव्हा समजलं की आपल्या लाईफचं कल्याण हे फक्त यामधूनच होऊ शकतं. कारण आज आपण बघतोय कितीतरी मुलं आहेत की डिप्रेशनची शिकार झालेले आहेत, की डिप्रेशन झाल्यामुळे ते सुसाईड करत आहेत. त्याचबरोबर व्यसनाधीन झालेले आहेत. एकेकाची लाईफ बर्बाद होते त्याच्यामध्ये. की ज्या वयामध्ये मी ज्यावेळेला नामदीक्षा घेतली त्यावेळेला मी 11वीला होते. तर या वयामध्येच की जे डिस्ट्रॅक्शनचं एज असतं त्याच एजमध्ये मला संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान समजलं आणि हे ज्ञान एवढं स्वच्छ आणि निर्मळ आहे की त्याच्यामध्ये एकदम सुसंस्कृत आणि एकदम चांगला माणूस घडू शकतो. पूर्णपणे बुराई म्हणजे ज्या पण बुराई असतात समाजामध्ये, व्यसन करणं, भ्रष्टाचार करणं, की ज्या चांगल्या वाईट गोष्टी असतात ह्या सर्व चांगल्या वाईट गोष्टींचं जे काही ज्ञान आहे ते मला ह्या ज्ञानाच्या माध्यमातूनच समजलं. या अगोदर काहीच माहीत नव्हतं. म्हणजे जे बाकीच्या मुलांबरोबर किंवा जे बाकीच्या सगळ्या मुलांबरोबर जे घडतंय तेच आज आमच्याबरोबर पण घडलं असतं. पण मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यामुळं ह्या सगळ्या वाईट कृत्यांपासून आज मी दूर झालेले आणि माझं आयुष्याचं कल्याण होत आहे. संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? संत रामपालजी महाराजांच्या चरणामध्ये येण्या अगोदर माझ्या आईला 20 वर्षापूर्वीपासून अल्सरचा त्रास होता, पित्ताचा त्रास होता. तिला पित्ताचा त्रास एवढा असायचा की तिला रोज एक टॅबलेट घेतल्याशिवाय जमत नव्हतं. मी स्वतः ज्या वेळेला कॉलेजला जायचे तेव्हा तिच्यासाठी टॅबलेट्स घेऊन यायचे आणि मी जेव्हा मेडिकलमध्ये जायचे तेव्हा ते मेडिकलवाले पण मला स्पष्ट सांगायचे की तुम्ही जर ह्या गोळ्या कंटिन्यू खात राहिला तर तुमचा लिव्हर कधी पण खराब होऊ शकतो. ह्या गोळ्या तुम्ही लवकर बंद केल्या पाहिजेत. पण पर्याय नसायचा. तिला एवढा ॲसिडिटीचा किंवा एवढा अल्सरचा त्रास होता की डेली तिच्या पोटात दुखायचं आणि एकही दिवस असा नव्हता की आमच्या घरातला दवाखाना बंद आहे. एकही दिवस असा नव्हता. पण ज्यावेळी तिने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि पूर्ण विश्वासाने भक्ती करायला लागली
तिनं गुरुजींच्या वचनांवरती विश्वास ठेवला आणि भक्ती करायला सुरुवात केली, त्या दिवसापासून तिचा तो अल्सरचा पूर्णपणे त्रास बंद झाला, पित्ताचा पूर्णपणे त्रास बंद झाला आणि ती आज स्वस्थ आहे. आता तिला थोडाफार दुसरा काही त्रास झाला तरी ती त्यातून लवकर बरी होते परमात्म्यांच्या दयेने. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा शारीरिक अनुभव म्हटलं तर परमात्म्यांच्या दयेने किंवा संत रामपालजी महाराजांच्या दयेने माझे पहिल्या जन्माचे काही भक्तिकर्म असतील, चांगले भक्तिकर्म असतील की ज्यामुळं मला कधी शारीरिक त्रास कोणता झालाच नाही. पण मी नामदीक्षा घेण्या अगोदर दरवर्षी मला थंडी, ताप असे किरकोळ असे थोडेफार आजारी मी पडायचे. पण जेव्हा संत रामपालजी महाराजांची मी नामदीक्षा घेतली तेव्हापासून मला सर्दी, ताप असलंसुद्धा कधी आजार म्हणजे असं पण मी कधी आजारी पडली नाही. पूर्णपणे स्वस्थ झाले. खूप कमी प्रमाणामध्ये आजारी पडले की म्हणजे डॉक्टरांची पण जास्त कधी गरज पडत नाही. मेडिकलमधली एखादी दुसरी टॅबलेट घेतली तर त्यातून ते कवर होऊन जातं. म्हणजे एवढी या भक्तीमध्ये किंवा साधनेमध्ये एवढी ताकद आहे की आपल्याला एकदम छोटे छोटे जे इन्फेक्शन्स असतात ते सुद्धा होऊ शकत नाहीत, एवढी त्या भक्ती साधनेमध्ये ताकद आहे. त्याचबरोबर 2012ची ही गोष्ट आहे. आम्ही बोरवेल म्हणजे आम्ही नवीनच नामदीक्षा घेतलेली होती आणि 2012मध्ये आम्ही बोरवेल घेत होतो. तर बोरवेल घेत असताना 400-450 फूट बोरवेल झालं तरी पण पाणी लागलेलं नव्हतं. मग माझ्या आईने संत रामपालजी महाराजांना दंडवत प्रणाम केला आणि प्रार्थना केली. तिनं दंडवत प्रणाम करून उठताच त्या क्षणाला बोरला पाणी लागलं परमात्म्यांच्या दयेने आणि त्या बोरला आत्ता पण त्या टायमिंगला लागलं होतं तेवढंच पाणी आहे सध्या पण. त्याचबरोबर 2016-17ची ही गोष्ट आहे. माझा भाऊ मार्केटला निघालेला होता आणि टेम्पोमध्ये चाललेला होता तर अचानक ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंटमध्ये तो टेम्पो 2-3 पलटी खाल्लं तरी पण माझ्या भावासोबत एक त्याचा मित्र पण होता. म्हणजे एकदम थोडंसं लागलं, त्याला काही जास्त लागलं नाही, पण त्याच्यासोबत जो मित्र होता त्याला जास्त लागलं होतं. परमात्म्यांच्या दयेने तिथं पण त्याचं संरक्षण केलं गेलं. कारण आपल्या वेदांमध्ये स्पष्ट प्रमाण आहे की कवीर अंगार्यसी बंबारेसी सवर ज्योतिरित धामासी, तो पूर्ण परमेश्वर आहे जो आपल्या साधकाचे घोर पाप नष्ट करून त्याला सर्व सुख प्रदान करतो. आपल्या साधकाचे संपलेले श्वाससुद्धा तो परमेश्वर वाढवून देतो. एवढा तो पूर्ण परमेश्वर दयाळू आहे आणि तो आपल्या साधकावरती तेवढी कृपा करतो. आणखी एक आर्थिक लाभ मला सांगायचा आहे की आम्ही ज्यावेळेला बिझनेसला सुरुवात केली, म्हणजे माझ्या भावाने जेव्हा बिझनेसला सुरुवात केली त्यावेळी फक्त 300 रुपयापासून बिझनेसची सुरुवात केली होती आणि आज परमात्म्यांच्या दयेने फक्त 7 वर्षामध्ये तोच बिझनेसचा टर्नओव्हर 1.5 कोटीमध्ये टर्नओव्हर गेलेला आहे. नामदीक्षा घेतलेली नव्हती तेव्हा आमची आर्थिक परिस्थिती खूप बेताची होती. पण जेव्हा आम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर काही दिवसामध्येच आमची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे सुधारली. म्हणजे जेवढे पण काही लाभ आहेत किंवा जे पण आम्हाला लाभ मिळाले ते फक्त आणि फक्त संत रामपालजी महाराजांमुळेच हे सगळं झालेलं आहे. मगाशी आपण एक उल्लेख केला की आपण एक MSc होल्डर आहात, त्याचप्रमाणे आपण एक शिक्षिका आहात, विद्यार्थ्यांना आपण ज्ञान देत आहात आणि एक विज्ञानाचं आपण विषय घेतलेला आहे आणि त्यातून आपण पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि आपण विज्ञानवादी आहात. तरीसुद्धा आपण आजच्या कलियुगामध्ये या साधू संतांवर विश्वास ठेवता आणि त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आज आपण भक्तिमार्गाला आहात. तर हे कसं काय आहे? मी सायन्सवरती पण जरी विश्वास ठेवत असले तरी मी अध्यात्मावरती पण विश्वास ठेवते. कारण आध्यात्मिक ज्ञान हेच सांगतं की आपल्याला मनुष्यजन्म का मिळालं आहे, त्याच्या मागचं मेन पर्पज काय आहे. कारण पोट भरणं, पोटासाठी दिवसरात्र कष्ट करणं हे तर पशुपक्षी पण करतात. मग आपल्याला का मनुष्यजन्म मिळाला आहे, त्यांच्यापेक्षा आपण वेगळं का आहोत. मला हे आध्यात्मिक ज्ञान समजल्यानंतरच कळालं. कारण जर आपण एखाद्या सायंटिस्टनं दिलेल्या एखाद्या थेरमवरती तेवढाच विश्वास ठेवत असेल, थेरॉटिकली ॲज वेल ॲज आपण प्रॅक्टिकली ते प्रूव्ह करत असेल, तर आध्यात्मिक ज्ञान पण आपल्याला हे सद्ग्रंथातून मिळत असतं आणि हे सद्ग्रंथ हे आपल्यासाठी थेरॉटिकल प्रूफ आहेत. मग आपण ज्यावेळेला हे थेरॉटिकल प्रूफ बघतो तर ते प्रॅक्टिकलीसुद्धा आपल्यासोबत प्रूव्ह होतं. जसं की आम्ही जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली हे सर्व लाभ भेटत आहेत. त्याचसोबत एखाद्याचं आयुष्य संपलेलं असेल तर ते श्वाससुद्धा वाढवून भेटत आहेत आणि ते आपल्या शास्त्रामध्ये तसं स्पष्ट प्रमाणित आहे. म्हणजे ते थेरॉटिकली ॲज वेल ॲज प्रॅक्टिकली ते आपल्यासोबत प्रूफ होतं आहे. म्हणून सायन्ससोबतच माझा अध्यात्मावरती सुद्धा विश्वास बसला. त्याचबरोबर मी जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तेव्हा मला हे समजलं की एकमेव असे हे संत आहेत जे समाजामधल्या सगळ्या बुराई दूर करू शकतात. कारण जे सगळ्या बुराई दूर करण्यासाठी आज गव्हर्नमेंटसुद्धा तेवढंच स्ट्रगल करत आहे. जसं की नशा पूर्णपणे थांबवण्यासाठी, त्याचबरोबर ही हुंडाबळी आहे ते पूर्णपणे थांबवण्यासाठी,
किंवा हे बालविवाह आहेत, हे सगळं थांबवण्यासाठी जेवढं गव्हर्नमेंट ट्राय करते त्याच्यापेक्षा जास्त आज संत रामपालजी महाराज प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे प्रयत्न यशस्वीसुद्धा होत आहेत. आज गव्हर्नमेंट ते प्रूव्ह करू शकत नाही किंवा गव्हर्नमेंट ते ट्राय केलं तरी ते सिद्ध करू शकत नाही. ते आज संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाच्या आधारावरती आणि त्यांच्याकडून भक्ती साधना घेतल्यानंतर ते सर्व सफल होते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतल्यामुळे साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात आणि खऱ्या अर्थाने त्याला जगण्याचा मार्ग मिळतो. जगामध्ये ज्या कुरीती आहेत त्या कुरीतीपासून तो लांब होतो आणि खऱ्या अर्थाने तो सात्विक जीवन जगतो. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत, त्याचप्रमाणे जे आपले सहयोगी शिक्षक आहेत, त्याचप्रमाणे जो श्रद्धाळू आज आपल्याला आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी सर्वांना संदेश तर नाही देऊ शकत, पण एक विनंती करू शकते की तुम्ही संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान पूर्णपणे समजून घ्या. हे ज्ञान एक अनमोल ज्ञान आहे, ज्यामुळे तुमचं पूर्णपणे आयुष्य बदलून जाणार आहे. कारण एक जे एज असतं की ज्या एजमध्ये आपण डिस्ट्रॅक्ट होऊ शकतं, जसं की मी 11वीमध्ये असताना संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. त्या टायमिंगमध्ये जे मुलं आहेत ते आपलं करिअर करणं किंवा अभ्यास करणं, करिअर करणं किंवा आपल्या आईवडिलांना त्यांच्या कामामध्ये मदत करणं, ह्या सर्व गोष्टी न करता आज ती मुलं वाईट वळणाने जातात. पण त्याच एजमध्ये आज संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान समजल्यामुळं चांगला आणि वाईट यामधला फरक लहान वयामध्ये पण समजला. त्यामुळं तिथून पुढची लाईफ पूर्णपणे इझी होत गेली. तशीच तुमचीसुद्धा लाईफ पूर्णपणे इझी होणार आहे यामुळे. तर तुम्ही लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान समजून घेऊन त्यांच्याकडून नामदीक्षा घेतली पाहिजे. जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान लवकरात लवकर समजून त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं आणि बुराईपासून आपण दूर व्हायला हवं, तर ह्या भावनेतनं एखाद्याला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने पूर्ण विश्वामध्ये खूप साऱ्या प्लॅटफॉर्म्सवरती, म्हणजे जेवढे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब असेल, सर्व प्लॅटफॉर्मवरती संत रामपालजी महाराजांचं ज्ञान प्रकाशित केलं जात आहे. त्याचबरोबर संत रामपालजी महाराजांचे बुक्स पण आहेत, ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग. हे तुम्ही बुक्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये ऑर्डर करू शकताय. त्याचबरोबर तुम्ही संत रामपालजी महाराजांचे खूप वेगवेगळ्या चॅनल्सवरती सत्संग पण येतात. सत्संग सुरू होत असताना खाली एक पट्टी फिरत असते, त्या पट्टीवरती नंबर डिस्प्ले होत असतात. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकताय किंवा त्या ज्ञानाबद्दल तुम्ही समजून घेऊन नामदीक्षा घेऊ शकताय. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असताना टी व्ही चॅनलवर, टी व्हीच्या स्क्रीनवर काही नंबर रिफ्लेक्ट होतात, फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जे काही संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे तिथला त्याला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की या गुरुमंत्रासाठी, या दीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराजांनी एवढी मोठी दया केलेली आहे. आजपर्यंत आपण बघितलं असेल की कोणतीही गोष्ट या जगामध्ये फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे. तिथं काही ना काहीतरी आपल्याला मूल्य मोजावं लागतं. संत रामपालजी महाराजांचे म्हणजे हा एकमेव असा मार्ग आहे की या मार्गामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पैसा मोजावा लागत नाही. नामदीक्षासुद्धा पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते. त्याचबरोबर नामदीक्षा घेतल्यानंतर जे पण भक्ती साधण्यासाठी साहित्य असते, सामग्री असते, ती पूर्णपणे तुम्हाला फ्री दिली जाते. धन्यवाद सतसाहेबजी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org
.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.